मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार नाही. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे, उद्या आमचं आहे. मग उद्या पुन्हा होणार आहे, त्या टायमाला उद्या आमचं आहे, मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत, लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळेच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टरी तो ज्याचं बोलला तिथं एक नाही आलं. तू जिथं गेला तो एक बी नाही आलं तिथं. लोकांचे निवडून आलं काय म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाली अमका पॅटर्न, तमका पॅटर्न तेव्हा कुठे गेलता. मग आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा. आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही, सरळ सांगतो. यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही, यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही, कोणाचं कुणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो, तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखादे रडका असतं बघा गावात, ते हमेशा माणसं घरी नसले की आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो. आम्ही पाहिजे होतो ना. मग तो दम हे बघितलं असतं आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बिडीतो उगत, कशाला मोठे पण दाखवतो तो. लोकांना तो अवकात सगळ्याला माहितीये काय आहे. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे. सरकार फरकार असे किती काही आतेत आणि मराठी गुडघे टेकावला येतात, कोली देत रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे. तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आहेत आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची. आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही. सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात. नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही, गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला. आपण ह्याच कारणामुळं मैदानात उतरलो नव्हतो की इतर एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून. काय असतं एका जातीवरती, मी आज सांगत नाही, हे आमचं समीकरण जुळायच्या आधी 3 महिन्यापासून सांगतो. त्याच्या आधीपासून 3 महिन्यापासून सांगतोय मी, एका जातीवरती शक्य नाही. आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही बाजूवर राहिलो, संपला विषय. आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना, कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार, आम्हाला लढावंच लागणार. आणि मग काय उगाच पळायचं. त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी. हे बघा, कोणी काय म्हणतात त्याला, माझ्यात मस्ती त्याची गरज नाही, हुरळून जायचं नाही अजिबात नाही. मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं. आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत. तुम्ही सरकार आहेत, पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच. असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची. पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार, मराठ्यांपुढे टिकणार नाही. त्या तसल्या भाषा आम्हाला शिकायच्याच नाही. दादागिरीच्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही. बेमानी मराठ्यांशी करायची नाही. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार. आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी, आणि देणार बी नाही. आम्ही, तुमचा प्रश्न होता, आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही. ती विजयी
होणं अवघड असतं. त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता. म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं. मालक तुम्ही आहेत, योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. चांगले लोक निवडा, तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे, तुम्ही मतदान करा. जे तुम्हाला सहकार्य करल, जे तुमच्या अडीअडचणीत येईल, तुमच्या मागण्यांबाबत येईल. मराठा बंधन मुक्त केला होता. मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता. या समाजाचा मी मुलगा आहे, तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली. प्रामाणिक भूमिका. माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही, मोकळा सोडला. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच. आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता. म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही. फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं. असं वाटत असेल आमच्या हातात आलं, नामकं झालं, तमकं झालं. इथं मराठा सरकार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही. बरोबर आहे. मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना. हे बघा, मी त्यावेळेसही सांगितलं, आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा. मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही, कोणाचीच. मीच मराठा बंधनमुक्त केलं. ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला? मीच मुक्त केलाय. मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय. मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय. मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय, आरक्षण सुद्धा देऊ शकलोय, राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय, मराठा ताकदीने एकजूट झालाय, मग त्याला मी बांधून कसं ठेवल? बंधनमुक्त केलं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं. त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणाचं सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही. एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत मराठ्यांची ताकद काय आहे, किती फॅक्टर डेंजर आहे. काय असं मर्दासारखं काम करावं माणसानी, एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे. काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे, जे नाही तेच ऐकायला मिळत आहे. एक निवडून नाही आणता आलं. उलट मराठ्याचे 204 झालेत. 204 मराठ्याचे. उग हा नाही बुळबुळ गाड्या आहे, कोण आल्या तर कोण नाही काही सांगत येत. उघडले लिहिले नसतं होत, करून दाखवावं लागतं. दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला? मी काय सांगितलं भैया, मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय. याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही, कोणत्याच म्हणतो. ज्यावेळेस आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा, त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कसला बी असो, तो कोणी पण असो, अपक्ष असो, काही पण असो, ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते. बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं. हे कसं जमल? हे कसं जमल? एकदा शब्द तोंडातून सुटला मराठ्याला माहिती आहे, शब्द सुटला. मी बदलत नाही पुन्हा. या राज्यात मराठेच बाप ठरले. मराठेच बाप ठरले. माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे, सगळ्या पक्षात. त्यामुळे तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणल्यावर. जर मैदानात आम्ही असतो ना, मराठ्यांनी 81% मराठ्यांनी काम केलं असतं. एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं असतं. पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं. ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतले त्यांच्या अडीअडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं. पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू. नाही तर तू म्हणशील मी पळलोय आता मला काय देणं घे नाही. त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं. आणि निवडून येणाऱ्यांनी म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग 5 वर्ष काही गुतत नाही. त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं. त्याच्या मदतीला जायचं, डोकत लावायचं नाही. मी तर आहे, मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावर संकट मराठा उभा आहे. ती भाग वेगळा, राजकारण भाग वेगळा, आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे. ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल, ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार. सरकार फरकार गुडघ्यावर टेकवणार, पायाखाली तुडवणार. मराठ्याच्या नादी नाही लागायचं. मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी येईल. आणि म्हणा ते दुसरं सांगत ती बुळबुळ कोण आहे ती त्यामुळे सगळ्या दुनियाचं की जरांगे फॅक्टर फेल झाला. तुला काय कळत रे? एकने